नमस्कार मित्रांनो, कोपरगावचं राजकारण एकदा पुन्हा नवीन नगरपंचायतच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये ढवळून निघतंय. विवेक कोल्हे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्या देखतच एकमेकांवर टीका, मिश्किल टिप्पणी किंवा टोमणा असंही आपल्याला म्हणता येईल असं पाहावयास मिळालं. विवेक कोल्हे हेच ज्यांनी राधाकृष्ण विखे पाटील पॅनलला गणेशनगर सहकारी साखर कारखान्यात हरवलं होतं. त्यानंतर विवेक कोल्हे भाजप मॅनेज झालं. विवेक कोल्हे भाजपमधलेच आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी समजल्यामुळं विधानसभेमध्ये त्यांनी काही आपली ताकद दाखवली नाही. परंतु आत्ता त्यांनी बोलताना विखे यांना आका असं म्हणणं हे आधी त्यांनी म्हटलेलं होतं. त्यावर विखे पाटलांनी आका काय करू शकतो, आका कुणी काही म्हणा, परंतु आका काय करू शकतो हे बी मी सांगू शकतो. आणि विवेक कोल्हे यांनीही या दोन मंत्र्यांचं आपल्यावर कमी प्रेम आहे, फडणवीस नक्कीच आपल्याला जास्त प्रेम करतील असं बोलले. निश्चितच कुठेतरी भाजपामधली मिश्किल तुरा, कोपरगावमधली, शिर्डीमधली राधाकृष्ण विखे पाटील यांना भविष्यात डोकेदुखी ठरेल का विवेक कोल्हे यांची, हे पाहण्यासारखी गोष्ट आहे.